नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल मुंडे फॅमिली इन युरोप. आणि आज मी आलो आहे आम्स्टरडॅमपासून जवळच एक छोटेसे रिव्हर साईड व्हिलेज आहे ज्याचे नाव आहे आउडरकर्क ऑन द ॲम्स्टेल. ओके, तर आजच्या या व्लॉगमध्ये मी हे तुम्हाला रिव्हर साईड व्हिलेज दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे वेगवेगळे ठिकाणं आहेत, जसं की आता हे इथे समोर तुम्ही बघू शकता मेन हायवे आहे यांचा, आणि हा साईडला या व्हिलेजमध्ये येण्याचा एक रस्ता आहे. तर आता आपण चालत चालत जाऊया आणि समोर गेल्यानंतर आपल्याला इथले एक ॲम्स्टेल रिव्हर देखील दिसेल. तर चला बघूया आजच्या व्लॉगमध्ये. खूपच शांत असे ठिकाण आहे, बघू शकता तुम्ही, कसलाही आवाज नाही आहे. मंडळी आहेत पण आपापल्या घरात शांत बसले आहेत आणि एकदम शांत असे वातावरण आहेत. हे समोर बघू शकता, ही जी छोटीशी बिल्डिंग दिसते ते स्कूल आहे. इकडे आतमधील वेगवेगळ्या गल्ल्या आहेत, त्यांच्या सर्व शांत असे घरे आहेत सर्व. इकडे पण काही रस्ता आहे. चला तर आता आपल्याला सरळ जायचं आहे. तुम्ही बघू शकता घराचं स्ट्रक्चर. हा खूप जुना एरिया आहे, त्यामुळे थोडेसे जुन्या टाईप त्यांचे घर आहेत. तर हे घराला तुम्हाला दिसेल समोर गॅलरी देखील आहे. इकडे आतमध्ये अजून ही एक गल्ली आहे जिथे की शांतपणे कार पार्क केलेल्या आहेत आणि मंडळी आपल्या घरात बाहेर कोणीही दिसत नाही. घरे एकदम आपले टिपिकल कोकणातील जसे कौलारूंचे घरं आहेत त्या टाईपचेच घरे वाटतात. हे वरती बघू शकता सर्व कौलारू आहे, कारण इकडे पण कोकणासारखं पावसाचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे प्रत्येक घरावरती कौलारू आहेच. हे बघू शकता, आय थिंक हे यांचं चर्चची बिल्डिंग दिसते. जुना इथे चर्च आहे यांचा. हे बघा, येथील मंडळीचा सायकलिंग हा खूपच आवडीचा छंद आहे. खूप सायकलिंग करतात, सकाळ संध्याकाळ. विकेंडला सुट्टी असेल तेव्हा नुसते सायकलिंग करत राहतात, जे की खूप चांगली सवय आहे तब्येतीसाठी. तर आता आपण पोहोचलो आहे त्यांची छोटी ॲम्स्टेल रिव्हर आहे. हे बघा, हा समोर जो दिसतो आहे हा छोटासा एक ब्रिज आहे यांचा, जेणेकरून छोट्या बोट वगैरे जर आल्या तर त्यांना जाण्यासाठी हा ब्रिज ओपन होतो. सध्या क्लोज्ड आहे. बघू शकता इकडे ॲम्स्टेल रिव्हरला लागून दोन्ही साईडने घरे आहेत. चला तर तुम्हाला जवळून दाखवतो. या साईडला एक छोटीशी यांची हॉटेल दिसते, आणि हे बघा समोर घरे, आणि घराच्या समोरच ह्या ज्यांच्या बोटी आहेत स्वतःच्या, त्यांनी घरासमोरच आपले बोट पार्क केलेले आहेत. ते समोरचं घर तुम्ही बघू शकता, त्याचं कन्स्ट्रक्शन दाखवते बघा. कधी 1897चं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे एक 100-125 वर्ष जुनं घर आहे ते, तरी चांगल्या कंडिशनमध्ये दिसतंय. चला तर आता आपण थोडासा इकडे वॉक करूया, बघूया ॲम्स्टेल रिव्हरच्या किनारी अजून काही बोट वगैरे. हे जे समोर दिसतंय, समोर यांची स्मशानभूमी दिसते. हे बघा, आता छोट्या छोट्या बोट अगदी जवळून आपण बघू शकतो. तर हे अशा प्रकारे खाजगी बोट आहेत. हे लोक जेव्हा यांना सुट्ट्या वगैरे असतात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मस्त बोट घेऊन फिरायला वगैरे जातात. कारण नेदरलँडला भरपूर प्लेसेसची ही पाण्या थ्रू कनेक्टिव्हिटी आहे. जागोजाग पाणी, कॅनल, रिव्हर असल्यामुळं काही टेन्शन नाही.
समोरून बघू शकता किती साऱ्या बोट पार्क केलेल्या आहेत आणि या साईडला लोकांचे घरे आहेत, त्यामुळे यांच्यापैकी कोणाच्या न कोणाच्या ह्या खाजगी बोट आहेत. इकडे बघू शकता, इकडे पण एक ही हॉटेल आहे जी की आता इव्हिनिंगला चालू होईल, सध्या कोणी नाही आहे. खूपच शांत, पण या लोकांना शांतता खूपच आवडते. निवांत, कसलाही आवाज नाही आहे. बघू शकता मी आता ॲक्च्युली रोडवरतीच चालतो आहे, जेव्हा की खूप आवाज असतो नॉर्मली, पण इथे कसलाही आवाज नाही आहे. यांच्या घरांची स्ट्रक्चर आणि या साईडला ॲम्स्टल रिव्हर. चला अजून थोडंसं समोर जाऊया, बघू काय दिसते ते. तर आता मी ॲम्स्टल रिव्हरच्या एका ठिकाणी साईडला थांबलो आहे, जवळून थोडंसं व्हिडिओ शूट करतो आहे. बघू शकता खूप साऱ्या बोट आहेत ज्या पार्क केलेल्या आहेत. दोन्ही साईडला घरे. अगदी पाण्याला लागूनच घरे आहेत इथे. समोर बघू शकता दोघे जण दिसत आहेत, ते आज मस्त निवांत फिशिंग करत आहेत. तर समोर असल्यामुळे सध्या आता इथे फिश अवेलेबल आहे त्या पाण्यामध्ये, तर भरपूर लोक या टायमात फिशिंग करतात आणि त्यांना आवडते देखील फिशिंग करायला. तर हा मी तुम्हाला पूर्ण ॲम्स्टल रिव्हरचा व्ह्यू दाखवत आहे. या साईडला रिव्हर आणि डाव्या साईडला सर्व घरे आहेत. बघू शकता मोठमोठाली झाडी आणि घरे. झाडांचं प्रमाण खूप आहे इथे, सर्व हिरवळच हिरवळ. आणि हे बघा येथील घरे. तर आता मी येथील ह्या लाकडी ब्रिजवरती आलेलो आहे. तर चला बघूया आपण जवळून हा ब्रिज कसा आहे ते. हा तुम्ही बघू शकता पूर्णपणे लाकडांचा वापर खूप केलेला आहे, थोड्याफार लोखंडासोबत. आणि हे याला साखळी वगैरे आहे, वरती ते लाकूड आहे. आणि हे बघू शकता इथनं हा ब्रिज ओपन आणि क्लोज होतो, म्हणून हे थोडीशी खिंड दिसते तुम्हाला. हॅलो, बघा कुत्रा चाललाय फिरायला. आणि मी देखील आता या ब्रिजवरून चाललोय. इकडे पण एक छोटीशी हॉटेल आहे, बहुतेक सध्या बंद आहे. आणि बघा मंडळी सायकलीवरती येत जात आहेत. हे जे मगाशी तुम्हाला म्हटलं होतं या साईडला स्मशानभूमी आहे, तर हे आता हे ख्रिश्चन स्मशानभूमी असल्यामुळे इथे बघू शकता वेगवेगळे त्यांचे, आपण त्याला काय म्हणतो ते आहे. आणि हे बघा चर्च, कारण हा ख्रिश्चन परिसर दिसतो तुम्ही बघू शकता, म्हणूनच ह्याच्याजवळच आता जे आपण मगाशी बघितलं ही जे समोर बिल्डिंग हे चर्च आहे, ख्रिश्चन लोकांचं देवस्थान. आणि शेजारीच स्मशानभूमी.
हे बघू शकता कॉमन एरिया आहे इथे, मुलांना खेळण्यासाठी वगैरे छोटंसं ग्राउंड आणि चारही बाजूने घरे आहेत. इकडे एक हॉटेल दिसतंय जिथं आहे मंडळी हॉटेलमध्ये, आणि हे टुरिस्ट लोकांच्या कार वगैरे पार्क केलेल्या आहेत. समोर आपले फाउंटेन दिसत आहेत, बघूया जवळ जाऊन. हां, तर हे आपले संगीत कारंजे, छोटे मुलं देखील ते एन्जॉय करत आहेत. म्युझिक चालू नाही आहे, फाउंटन्स आहेत, बघू शकता जवळून. चला तर अशा प्रकारे हा व्हिडिओ शूट मी आता इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड कीप वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप. थँक्यू.